पुढल्या बातम्यांकडे माहितीमधील नाशिक रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटलेला आहे। रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांच्या नावाची घोषणा करण्यात आली। गोगावले रायगडचे तर गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री बनले। पहिल्याच वेळेला संधी मिळते, कारण मागच्या वेळेला ते पद थांबलेलं होतं आणि जवळजवळ पावणे 2 वर्ष आम्हाला वाट पाहावी लागली। परंतु आता वरून जो काय निर्णय झालेला आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून, त्यासाठी आम्हाला समाधान आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी जे काय मनापासून माझ्यासाठी जे काय वरपासून इथपर्यंत जे काय सांगून जे काय पद मिळवलं त्याबद्दल त्यांचा वाटा शेहाचा याबद्दल दुमत नाही। ज्याचं मन मोठं आहे त्याला कोटाचा काही प्रश्न येत नाही, परंतु एक आपली म्हण असते, तर ठीक आहे तुमची इच्छा असेल तर तो कोट घालू आम्ही। खरं असं म्हणेल मी की पांडुरंगच पावला। आम्ही नवरा बायको आणि मतदारसंघाचे जवळपास 15,000-16,000 लोक आम्ही वारीला या ठिकाणी आलो आहेत। दर्शन घेतानाच मला कानामध्ये बातमी कळाली आणि ती माझ्या बायकोनेच सांगितली, मोबाईलवर असताना तुम्ही पालकमंत्री झाले म्हणून। खरं पांडुरंगच पावला असं मी म्हणेल, पण चांगलं झालं। म्हणजे माझा काही फार कुंभमेळ्यामध्ये मी होतोच, मी वारंवार सांगितलं होतं जेव्हा वेळी तेव्हा होईल। मी कुठे आंदोलन केलं नाही, आग्रह केला नाही, पण पक्षाने मान्य मुख्यमंत्री महोदयाने त्याची दखल घेतली, त्याबद्दलचे खूप खूप आभार। आधीच मी कुंभमेळा मंत्री आहे, मागच्या काळी 5 वर्ष मी पालकमंत्री होतो, कुंभमेळा मंत्री होतो, पण आता अधिक बळकटी काम करायला या ठिकाणी